हजार आणि 500च्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आता कारवाईचा धडाका सुरू केलाय। दिल्ली आणि मुंबईसह देशातल्या अनेक शहरांमध्ये आयटीच्या अधिकाऱ्यांनी छापे घातलेत। अनेक जण आता डांबून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे। आयकर खात्याचे दिल्ली आणि मुंबईत छापे सुरू झालेले आहेत। देशातल्या इतर शहरांमध्येही आयटीचे छापे पडत आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आयकर विभागाने आता छापा सत्र सुरू केलेलं आहे, काय अधिक माहिती आहे? कुठे कुठे हे छापे पडत आहेत? बिलकुल हिमाली, आयकर विभागाने धाड सत्र सुरू केलेलं आहे आणि दिल्ली असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये ह्या धाडी टाकल्या जात आहेत। सर्वात महत्त्वाचं जे विकासक असतात म्हणजेच की बिल्डर असतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असतो आणि दडवून ठेवण्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे बघायला। आणि त्यामुळं महत्त्वाचं जे टार्गेट केले जात आहेत ते बिल्डरांना केलं जात आहेत। आणि त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा जे पैसे दिले जातात आहेत, अनेक कंपन्या आहेत, वेगवेगळ्या ऍडव्हर्टायझिंग कंपन्या आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा हे धाड केलेलं आहे। आपला त्याचबरोबर जे सुरू केलेलं आहे अद्याप तरी या कोणत्या कंपन्यात ते सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर ट्रान्झॅक्शन जे करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन दिसत आहेत, अशा ठिकाणी हे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।